हे आहे माझ्या शाळेचे गाव गुनुकलेवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा। ही आली बघा आमच्या विद्यार्थ्यांची टोळी। ए पळू रे, पळू चप्पल घातली का? हां, रेनकोट का आणला नाही संचिता? हां, कुठं आहे? हा आमचा नेहमीचा रस्ता। या बाजूला गाडी येत नाही, त्यामुळं गाडी मी इथून पाठीमागे 1 किलोमीटरभर पाठीमागेच लावतो। घरापासून मुलांना पिकअप करायचं आणि तिथून त्यांच्याबरोबर शाळेकडे जायचं। हा आमचा नेहमीचा मार्ग आहे। चार विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे आमची। मुलं नेहमी शाळेला येतात। या ठिकाणी येण्याचा शाळेचा रस्ता आहे, परंतु पावसाळ्याच्या दिवसात चिखल खूप असल्याने येता येत नाही। असंच इकडून मुलांना पिकअप करून ह्या रस्त्यानं मुख्य रस्त्याला आणायचं आणि सोबत घेऊन जायचं। इकडे या बाजूला हा संपूर्ण जंगल परिसर असल्या कारणानं मुलांच्या सोबतच घेऊन जायला लागतं मुलांना। या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो। पाठीमागं खाली कोयना धरण आहे। कोयना धरणाचा बॅकवॉटर आहे। परिसर मोठा आहे। गाव धरणाच्या कुशीतच वसलेला आहे, त्यामुळं आम्हाला नेहमीचा एक रुटीन बनलेला आहे माझ्यासाठी। मग पप्पांनी मसाले भात करा म्हणावं चांगला। आजच्या आहारात दिलाय तसा आहे की नाही? आजच्या आहारात काय दिले ते बघून। हा, शुक्रवार कुठला? हा, परवा मी सांगितलेलं जसं कॅलेंडरमध्ये शिकवलं की तारीख कशी काढायची, वार कशी काढायचा, ते एक पद्धतीनं तुम्ही काढलं का? काय झालं? कुठं आहेत वाघाच्या नक्या? चला, नाही काय ते कुत्र्याच्या नक्या आहेत त्या, वाघाच्या नाही त्या। वाघ इथं कशाला येतो? वाघ खालच्या बाजूला असतात, तिकडे वाघ येत नाहीत वर। इकडे गवे असतात आपल्याकडं। गाव्याने तुमचं रान खाल्लं का आत्ता? हा इकडे पलीकडे बघा बॅकवॉटर। असंच इकडं आला की इथं एक चौगुल्यांचं घर आहे, बंद आहे। इथं लोक राहत नाहीत गावात। बऱ्यापैकी लोक मुंबई स्थलांतर आहेत किंवा खाली शिरळ मारूल गावांमध्ये जमिनी घेऊन लोकांनी वास्तव्य केलं। ही शाळा आहे। पावसाळ्यात दिवसात शाळा खूपच हालत खराब असते। शाळेकडून येताना हे बघा मोर, लांडोर दिसले। इकडं नजारा बघण्यासारखा झालेला आहे। हे पलीकडे माझ्या शाळेचा डोंगर आहे। हा आहे पहा साडा वाघापूरचा ऑपोजिट व्ह्यू। सुंदर डोंगर रांगा, वरती पवनचक्क्या। आज पावसानं थोडी विश्रांती दिली, त्यामुळं हा मोबाईल काढून आज मला व्ह्यू टिपता आलाय।